नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीने सांडग्याची रस्सा भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 वाटी सांडगा, टोमॅटो, मीठ, हळद, धना पावडर, काळा मसाला आणि लाल तिखट आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तर याची फोडणी करून घेणार आहोत। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून तेल चांगलं गरम झाल्यावर सांडगा थोडासा तळून घ्यायचा आहे। तळायचा नसेल तर थोडासा तेल घालून भाजून घ्यायचा सांडगा। ज्याने भाजी छान टेस्टी आणि खमंग अशी होते। तर सांडगा जास्ती तळू द्यायचा नाही, नाहीतर मग ते शिजले जात नाहीत, अगदी कडक होतात। तर थोडेसेच तळून असे बाजूला काढून घ्यायचे। आता याच कढईमध्ये आता आपण फोडणी करून घेऊया। तर याच्यातच आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा थोडासा लालसर झाला की मग आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। तर मिक्स सांडग्याची भाजी सुक्कीसुद्धा छान लागते आणि अशी रस्सा भाजीसुद्धा छान लागते। आलं लसूण पेस्ट घातली 1 चमचाभर, तेही चांगली परतून घेतली। आता यामध्ये टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो हे चांगला परतून घ्यायचा आहे आणि शिजू द्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी छान लागते। तर नसेल घालायचं तुम्हाला, नाही घातलं तरी चालेल। फक्त शेंगदाण्याचा कूट थोडंसं खोबरं घालून केलं तरीही छान लागते। कढीपत्त्याची 2-3 पानं होते ते तोडून घातलेले आहेत। आता आपण मसाले घालून घेऊया। लाल तिखट घातले, काळा मसाला घालायचा आहे आणि हळद घालायची आणि हे तेलावर चांगले मसाले परतून घ्यायचे। याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे धना पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। मिनिटभरासाठी मसाले सगळे परतून घ्यायचे आणि गॅस मिडियमच करायचा आहे। तर सांडग्याची सुकी भाजीसुद्धा छान लागते। आपण हे मिक्स डाळीचे सांडगे बनवलेले आहेत, त्याची भाजी बनवतोय। तर रस्सा भाजी बनवायची आपल्याला, तर थोडंसं गरम पाणी घालून आता हे मसाले अगोदर थोडेसे शिजवून घ्यायचे। नेहमी रस्सा भाजी करताना त्यामध्ये गरम पाणी घालावं, म्हणजे टेस्ट छान येते आणि तरीसुद्धा चांगली येते। बघा मसाले चांगले शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये जे तळून घेतलेला सांडगा आहे तो घालून घेणार आहोत। तर ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबतसुद्धा छानच लागते। तर टिफिनला द्यायची असेल तर सुकी भाजीसुद्धा याची तुम्ही करू शकता, मस्त भाजी लागते। आता आपण याच्यामध्ये पाणी घालतोय, तर गरम पाणीच घालायचं आहे नंतरसुद्धा। तर इथे 2 वाटी एवढं पाणी मी घालून घेणार आहे आणि सांडगा चांगला मिडियम गॅसवर शिजू द्यायचा आहे। याच्यावर घालून घ्यायची आपल्याला कोथिंबीर आणि झाकण ठेवून सांडगा शिजवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटात सांडगा चांगला शिजला जातो आणि बघा सांडगा शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेणार। तर 2 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलाय। कूट आपण सांडगा शिजल्यानंतरच घालायचा आहे। अगोदर जर घातला तर झाकण ठेवल्यानंतर भाजीचा पूर्ण कलर उडतो आणि मग तरी येत नाही। तर सांडगा ही शिजलेला आहे। आता आपण ज्वारीची भाकरी करून घेऊया। थोडंसं अजून मी पाणी घालते कारण जास्त घट्ट झाला आहे। 1-2 मिनिटासाठी असं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। थोडंसं आदर झाकण ठेवते मी। तर याच्यासोबत मस्त ज्वारीची भाकरी, गरमागरम सांडग्याची रस्सा भाजी, तोंडी लावण्यासाठी काकडी, आंब्याच्या फोडी आणि लिंबू मस्त बेत होतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद।